चिमणरावाचं चऱ्हाट हे पुस्तक चि.वी. जोशींनी लिहिलं 1932 साली आणि त्याच्यानंतर त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्या काळात लिहिलेल्या या पुस्तकातला विनोद आजही आपल्याला हसवतो, कारण तो निर्भेळ विनोद आहे. कथेचं नाव आहे माझे दत्तक वडील. सकाळची रम्य वेळ होती. दिवस हिवाळ्याचे होते आणि मी रत्नागिरीच्या बंदरावर फेरफटका करण्यास गेलो होतो. कोकणात हिवाळ्याचे दिवस किती आल्हाददायक वाटतात. फार थंडी नाही आणि उष्मा तर मुळीच नाही. रत्नागिरीचे बंदर चढण्या उतरण्यास जरी अवघड असले तरी तेथील देखावा फारच नामी आहे. समुद्राकडे तोंड करून उभा राहिलेला, उजवीकडील तो अजगरासारखा पसरलेला किल्ल्याचा डोंगर, समोर क्षितिजापर्यंत पाणीच पाणी आणि त्यावर अंतरावर तरंगणाऱ्या गलबतांची परीटघडीची शिडे. मागील बाजूस विशेष सांगण्यासारखे काही नाही असा तो सुंदर देखावा जन्मात मी विसरणार नाही. रात्रभर निशापाणी करून लाल भरड झालेल्या भगवान सूर्यनारायणाने आपली पत्नी सृष्टीदेवी हिची दोन्ही थोबाडे रंगवली होती. समुद्रकाठी वाळूत एका बिळातून दुसऱ्या बिळात सुरकन पळणारे खेकडे आपल्याला पकडावयास येणाऱ्या कावळ्यांची किंवा कुत्र्यांची पकडापकडीचा खेळ खेळत होते. झालं, इतकं वर्णन पुरे झालं, नाहीतर लघुकथेचं तंत्र बिघडायचं, म्हणून मुद्द्याच्या गोष्टीकडे वळतो. जरी मला पुण्यास नोकरी होती तरी मी दर साल या महिन्यात रत्नागिरीला येत असे आणि माझ्या वडिलोपार्जित इस्टेटीपैकी माझ्या वाट्यास जे नारळाचे झाड आणि फणसाच्या झाडाची जी खांदी आली तिचे वार्षिक उत्पन्न 1 रुपया 5 आणे 5 पैसे घेऊन जात असे. हे उत्पन्न मिळवण्यास माझ्या वडिलांस 8 वर्ष कोर्टात झगडून 900 रुपये खर्चावे लागले. मग मी सालीना 15-20 रुपये खर्चून रत्नागिरीस येऊन भावाबंधांची तंटून हे हक्काचे, हट्टाचे आणि मानाचे पैसे घेऊन जात होतो. यात वावगे काय झाले? तसे न करीन तर वडिलांच्या नावाला बट्टा लागणार नाही काय? हे यंदाच्या वाटणीचे पैसे मी कालच वसूल केले होते व आज संध्याकाळच्या बोटीने निघून परत पुण्यात जाणार होतो. बंदरावरची गंमत घटकाभर पाहून परत फिरलो आणि वरच्या आळीत पोहोचलो. तोच एक 50शीच्या सुमाराचा वृद्ध गृहस्थ घाईघाईने माझ्याकडे येत आहे असे पाहून थबकलो. तो गृहस्थ धावतच माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या अंगाभोवती दोन्ही हात टाकून मला कवटाळले. अहो, हे काय आजोबा, मला कोण म्हणून समजता? मी काय तुमचा नातू पणतू नाही बरं, सोडा मला, नाहीतर आता भोवताली घोळका जमा होईल तमासगिरांचा. बाळ नको रे म्हाताऱ्याला झिडकारू, तोच तू, अगदी हुबेहूब, काडी इतका फरक नाही. अहो भटजीबुवा, कबूल आहे सगळं, तोच मी आहे, हुबेहूब काल दिसला होतो तसाच आजही दिसतो आहे. कालचा हा चिमणाजी विठ्ठल. काय चिमण नाव तुझं? मग तर ठेपी जमलंच. मला सुद्धा दृष्टांतात गुरुराजांनी हेच नाव सांगितलं होतं, चिमण चिमण, ये रे माझ्या चिमण्या बाळा, असे उद्गार काढीत म्हातारबुवांनी मला अधिकच कवटाळले. अहो शास्त्री बुवा, तुम्ही सड्यावरच्या इस्पितळातून रखवालदाराच्या हातावर तुरी देऊन तर नाही ना आला? चला तिकडेच तुमची परत रवानगी करतो. अरे बाळा, मी कोणाच्या हातावर तुरी देऊन नाही आलो, पण तू मात्र माझ्या हातावर तुरी देऊन 20 वर्ष पळाला होतास. पण सुदैव माझं, काल रात्री गुरुराजांनी दृष्टांत देऊन सांगितलं की तुझा बाळ उद्या सकाळी तुला भेटलाच पाहिजे. मी म्हटलं पण त्याला ओळखणार कसा? तेव्हा गुरुराजांनी स्वप्नात तुझं दर्शन घडवलं आणि ते अदृश्य झाले. स्वप्नात पाहिलेली मनोहर मूर्ती. पण चल माझ्या घरी, इथे रस्त्यात आता हे तमासगीर जमा होतील. हे कोकण आहे बाबा, इथले लोक आहेत कुचाळ, चिटोळांचा मुलूक आहे हा. या वेड्याच्या डोक्यात आहे तरी काय हे पाहावयाच्या उद्देशानं मी त्याच्याबरोबर त्याच्या घराकडे जाण्यास निघालो. 10-5 घरं गेल्यावर त्याच्या घराच्या गडग्यात शिरलो. आत गेल्याबरोबर तेथील थाट पाहून मी थक्क झालो. 2 तुडुंब भरलेल्या विहिरीस माळांचे रहाट लावलेले होते आणि एकास बैल आणि दुसऱ्यास रेडा जुंपला होता. विहिरीच्या पाटाच्या पाण्यावर माड, सुपारी, कलमी, आंबे, फणस, काजू असे वृक्ष, चिक्कू, कॉफी, केळी, कागदी लिंबे अशी झाडे, फुलझाडे, वेली आणि भाज्या यांची जोपासना होत होती. घरापुढील मांडवावर
वाळवणे घालण्याच्या कामी 2 मोलकरणी राबत होत्या. दळणा कांडणाचे काम दुसऱ्या 2 मोलकरणी करीत होत्या आणि एका गोठ्यात 5-6 गुरे बांधलेली होती. बागेच्या मध्यभागी मुंबई पद्धतीचा दुमजली सुरेख कौलारू बंगला होता. ही पहा माझी बाग आणि समोरचं माझं गरिबाचं खोपटं, म्हातारबुवांनी सांगितले. कोकणच्या श्रीमंत लोकांचा आणि 18-20 दारिद्र्यांचा पोशाख दोन्ही सारखेच असतात, म्हणून मला त्यांच्या बोलण्याचं मुळीच आश्चर्य वाटले नाही. त्यांनी मला बंगल्यात नेले. बंगल्याच्या ओसरीवरच आम्ही झोपाळ्यावर बसलो. ओसरीवरून माडीवर जाण्याचा जिना होता, त्याला कुलूप लावलेले होते, त्यामुळे दिवाणखाण्याचा थाट मला पाहावयास मिळाला नाही. तरी ओसरीवरील गाद्या, लोड, तक्के, देवादिकांच्या तस्विरी आणि इतर फोटो, पोतींची तपके, चित्र ठेवलेले काचेचे कपाट वगैरे थाटावरून या म्हाताऱ्याच्या श्रीमंतीची बरीच कल्पना आली. म्हाताऱ्याने रामागड्यास हाक मारून बोलावले आणि माझघरात टांगलेल्या केळवंडीतील थोडी केळी आणि एक पपनस घेऊन येण्यास सांगितले. रामा म्हणाला, पण अण्णा. रामास पुरते बोलू न देता म्हातारा त्यास गप्प करून म्हणाला, होय, मालकांचेच पाहुणे आहेत हे, जा, जास्त बोलू नको. रामा काहीतरी पुटपुटत गेला तेव्हा म्हातारा मला म्हणाला, पाहिलेत हे कोकणचे गडी कसे उद्धट असतात, त्यांना आहो जाहो कसं ते ठाऊकच नाही. बाकी मलाही हा साधेपणा आवडतो. मला अण्णासाहेब म्हणू नका, नुसता अण्णा म्हणा, अशी मी त्यांना ताकीद देऊन ठेवली आहे. नाहीतर तुमच्या देशावर जो उठला तो साहेब, तात्यासाहेब, भाऊसाहेब, मग हातात उलटी अंबारी का असेना. अहो बाईसाहेब, जरा बाहेर या. वेणी घातलेली, मोठे कुंकू, नाकात सोन्याचे मणी गुंफलेली नथ, गुडघे झाकतील इतके रुंद लुगडे अशी बाई माझघरातून दारात येऊन उभी राहिली. तिला उद्देशून म्हातारा म्हणाला, हे पाहिलेत का हो आपले चिरंजीव? झालं की नाही माझं स्वप्न खरं? तू मला खुळी समजलीस, स्वप्न लटकं म्हणालीस, पण स्वप्नात पाहिलेलीच मूर्ती, नावसुद्धा गुरुराजांनीच सांगितलेलं, चिमणाजी. बाळ चिमण, आपल्या आईशीच्या पाया पड. या वेडपट थेरड्याच्या कलानंच जरा घेऊ असा मी विचार करून त्या बाईच्या पाया पडलो. बरं आहे, मी थोडा चहा ठेवते असे म्हणून ती आत निघून गेल्यावर म्हातारा झोपाळ्यावरून उठला आणि भिंतीवरचा एक फोटो काढून मला दाखवीत म्हणाला, चिमणराया, पहा पहा ही गोजीरवाणी बाळं. एकाहून एक सरस रत्नच होती, पण काळाला नाही ती पहावली. इन्फ्लुएंजाच्या साथीत 8 दिवसात एकामागून एक गेली. आणखी आम्हा म्हाताऱ्यांना निस्संतान करून सोडलं. पण जाऊ द्या ते, आम्ही मुलांकरिता शोक करीत 1 वर्ष काढलं, तेव्हा कालच आमचे गुरुराज. म्हणजे कोण बुवा? माझे गुरु म्हणजे राजपूरचे पासोडे महाराज, सत्पुरुष आहेत. तेच माझी करुणा ऐकून द्रवले. त्यांनी मला पहाटे दृष्टांत दिला. त्यांची ती 6 महिन्यात आंघोळ न केलेली, तोंडात गांजाची चिलीम धारण केलेली, अंगावर मळक्या पासोड्याशिवाय चिंधुकही नसलेली, बाह्यातकारी भ्रमिष्ठ दिसणारी मूर्ती माझ्यापुढे प्रकट झाली आणि त्यांनी सांगितलं, बेटा अन्ना, कल फजर उठ के गाइया को हाथ लगाओ और रास्ते में जाओ. तुम्हारे नज़र को जो आदमी पहला आवेगा वही तुम अपना लड़का समझो. अगले जन्म में वो तेरा लड़का था. मी म्हटलं, गुरुवर्य, पण रस्त्यात 10 जण भेटतील, कोणाला मी आपला मुलगा समजू? तेव्हा त्यांनी माझ्यासमोर तुझी मूर्ती प्रकट केली. पुढे बोलणार तोच जागा झालो. इतक्यात अण्णांच्या कुटुंबाने चहा, केळी, पपनासाच्या फोडी वगैरे उपहार आणि मुखशुद्धीकरता ओली सुपारी आणली. त्यांचा समाचार घेत असता अण्णांनी आपल्या जमीन जुमल्याची कल्पना मला करून दिली. अण्णांच्या जवळ बरीच माया होती. तो बंगला, ती बाग, रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील भातशेते, दरमहा 300 रुपये भाडे आणणारे मुंबईचे लहानसे घर, शिवाय 20,000च्या परमेश्वरी नोटा, आणखी 5,000चे युद्ध कर्ज. असले घबाड आयतेच पदरात पडत असल्यावर कोणता शहाणा माणूस अण्णांच्या दृष्टांतावर अविश्वास ठेवेल? पासोडे महाराजांचे उपकार अण्णांच्या ऐवजी माझ्यावर मात्र पुष्कळ झाले, यात संदेह नाही. पण अण्णा, माझे वडील हयात नाही, मला दुसरा भाऊही नाही, तेव्हा मला तुमचा दत्तक होता येणार नाही बरं का? अरे दत्तक नको, फित्तक नको, ती सगळी थोतांड आहेत. दत्तकाचं कलम केल्यानं का खरं प्रेम होत असतं? फक्त तू आमच्यावर आईबापाप्रमाणे माया कर, म्हणजे माझी सगळी माया तुलाच मिळेल. बरं, आता तू उतरला आहेस कुठे? आणि वरच्या आळीतले जोग तुझे कोण लागतात?
मग मी अण्णांना माझी सगळी हकीकत सांगितली. मी पुण्यास नोकरीला असतो असे म्हटल्यावर ते म्हणाले, अरे चिमणा, 60 टिकल्यांकरता खरडेघाशी करण्याचं आता तुला काही कारण नाही. मला जरा दम्याची व्यथा असल्यानं एवढा पावसाळा आम्ही दोघेजणे पुण्यास काढू. स्वतंत्रच बिराड करणार होतो, पण आता तू आहेसच. तुला उद्या सोमवारी कामावर रुजू व्हायचं असेल तर तू आजच रात्रीच्या बोटीनं जा. मी इथल्या कामांची व्यवस्था लावून बुधवारी निघून येतो. यानंतर काही किरकोळ बोलणं होऊन मी निघालो. रविवारी संध्याकाळी रत्नागिरीहून निघून सोमवारी दुपारी 1:15 वाजता पुण्यास पोहोचलो. वाटेनं बोटीत आणि आगगाडीत माझा सर्व वेळ त्या भोळ्या अण्णांच्या आवाढव्य इस्तेतीची तजवीज करण्याची स्वप्न पाहण्यात गेला. ऑफिसात जाण्यास उशीर झाल्यानं एका टॉमीची दुरुत्तरे सहन करावी लागली. हरकत नाही लालतोंड्या, मी मनात म्हणालो. तो थेरडा कोकण्या मला आपली इस्टेट देणारच आहे. मग कोण येतो तुझ्यासारख्या माकडांची चाकरी करायला. संध्याकाळी घरी गेल्यावर आईला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ती म्हणाली, सांभाळ हो बाबा, नाहीतर तो कोणी लफंगा विफंगा असायचा. असल्या मसलतीत आपल्यासारख्या साध्या माणसांनी पडू नये. अगं पण आई, मी का या मसलतीत पडलो आहे? त्या अण्णांच्या गुरुरायांनीच मला हिच्यात पाडलं आहे. या महागाईच्या दिवसात हातभार लावला संसाराला आपल्या दैवानं. गुरुवारी सकाळी अण्णा आणि त्यांची पत्नी यास स्टेशनवरून आणले. अण्णांनी आमच्या आईसाहेबास आडव्या तिडव्या बऱ्याच गप्पा मारून खूप खुश केलं. माईंनी आईला आपली बहीण मानिले. अण्णा हे माझे चुलते आहेत असे मी सर्वांना सांगावे, म्हणजे लोकांना दृष्टांताची कर्मकथा सांगायला नको असे ठरले. अण्णांच्या बरोबर त्यांच्या कपड्यांच्या आणि दागिन्यांच्या ट्रंका होत्या, पण त्यांच्या किल्ल्या कुठेतरी हरवल्या. त्यामुळे त्यांना आंघोळीनंतर बदलण्याससुद्धा चिरगुटं नव्हती. म्हणून मी लगेच बुधवारात जाऊन एक धोतर जोडी आणि इरकली लुगडं घेऊन आलो. आता तुम्हाला कल्पना आली असेल की ह्याच्या पुढे त्या अण्णा आणि माई या दुकलीनं चिमणरावाला कशा प्रकारे गंडा घातला असेल ते. त्यांचा पाहुणचार करता करता चिमणराव बिचारा कर्जबाजारी झाला. त्याच्याकडे जे सेव्हिंग बँकेमध्ये होते ते पैसेही त्याचे जवळपास संपले. तेव्हा त्यांनी त्याच्या सासऱ्यांकडून पैसे घेतले. शेवटी सासऱ्यांनी त्याला सल्ला दिला की तुम्ही रत्नागिरीला जाऊन पाहून या. तर यापुढे पुन्हा एकदा आपण गोष्टीवर येऊ, म्हणजे मधली 4 पानं गाळली आहेत मी. अण्णांसमोर जेव्हा विषय काढला तेव्हा ते बरेच आडेवेडे घेऊ लागले. तुला रजा मिळणार नाही, 15 दिवसांनी मीच जाईन, तुला कारकुंटा दादच देणार नाही, इत्यादी इत्यादी. तेव्हा आईनंही मला बाजूला घेऊन त्या म्हाताऱ्याला न कळवता रत्नागिरीत जाण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे खोटी आजार चिठ्ठी ऑफिसात पाठवून रत्नागिरीस गेलो. संध्याकाळी तेथे भावबंधांकडे उतरलो आणि त्यास अण्णांचा वृत्तांत सांगितला. अण्णा फाटक नावाचा श्रीमंत गृहस्थ रत्नागिरीत असून आपल्याला त्याची माहिती नसल्याबद्दल त्यांनीही आश्चर्य प्रकट केले. दुसऱ्या दिवशी मी सकाळी अण्णांच्या बागेतील बंगल्यात गेलो. पूर्वी मी येथे आलो होतो तेव्हा बंगल्याच्या माडीला कुलूप होते, परंतु यावेळी अण्णा पुण्यास असून ते उघडे असल्याने मला नवल वाटले. चिक्कू मालकांची संपत्ती इतरांच्या चैनीसाठी असते. मी ओसरीवर गेलो व पाहतो तर झोपाळ्यावर 3 सुरेख मुले बसलेली. ही भुताटकी तर नाही ना असे मला वाटले, कारण ज्या मुलांचा फोटो दाखवून ही माझी गोजीरवाणी बाळे इन्फ्लुएन्झाच्या साथीत गेली असे अण्णा म्हणाले होते तीच ही मुले. पोशाखही तेच होते. सगळ्यात मोठ्या मुलाने झोका थांबवून मला कोण पाहिजे असे विचारले. मी भीत उलट मुलासच त्याचे नाव विचारले. माझं नाव प्रभाकर बालकृष्ण नाडकर्णी. मी घर चुकलं की काय असे पाठवून इकडे तिकडे बघू लागलो. तो एक तरुणबाई घरातून आली आणि काय कोणाकडे आला आहात असे मला विचारू लागले. फाटकांचं नाही हे घर? नाही बाई, आमचं नाडकर्ण्यांचं घर आहे. फाटक तर इथे नाहीत जवळपास कोणी. मजकरता केळी आणि पपनस आणण्यासाठी अण्णांनी ज्याला पाठवले होते तो रामागडी तेथे काही कामाकरता आला आणि माझ्याकडे पाहताच काय पाहुणे कसा काय असे त्याने विचारले. ठीक आहे, पण त्या अण्णा कुठे आहेत रे? तो अण्णा बामण कुठे पळाला त्याचा काहीच पत्ता नाही. म्हणजे ते अण्णा या बंगल्याचे मालक नव्हते? अहो कसले मालक, वहिनीबाईजनी पुसा तुम्ही, म्हणजे त्या सांगतील सगळा. रामाच्या उपदेशाप्रमाणे नाडकर्णी वहिनींना मी अण्णांबद्दल माहिती विचारली. तो अण्णा शिफारस घेऊन इकडे नोकरी मागायला आला. त्याला कारकून म्हणून ठेवलं. मध्ये आम्ही लग्न कार्याकरता मालवणास गेलो ते त्यांच्या अंगावर घर टाकून गेलो. कोणाला माहीत हा थेरडा असा लबाड असेल म्हणून. मेला आम्ही परत यायच्या आत इथून पसार झाला
आणि बरोबर घरातली 10-20 भांडी आणि कपडे पण पळवलीन. तुम्हाला काय त्यांनी आपणच घराचे मालक आहो म्हणून सांगितले? काय बाई पण धारिष्ट्य. आता स्वतःची फजिती त्या बाईपुढे काय सांगायची. त्या म्हाताऱ्याची झडती घेऊन तुमची भांडी परत करतो असे सांगून मी निघालो. संध्याकाळच्या बोटीने रत्नागिरी बंदर सोडले. काय पाजी माणसाने मला बनवले. आता कसली इस्टेट, पण 400-500 रुपयांच्या उधाऱ्या मात्र करून बसलो होतो. मी माझ्या मित्रात उपहास विषय होणार. पुण्यात घरात पाऊल टाकताच त्या थेरड्याच्या 32पैकी शिल्लक राहिलेले दात न पाडीन तरच नावाचा चिमणराव विठ्ठल असे सुडाचे विचार मनात घोळवीत रात्र आणि सकाळ घालवून दुसऱ्या दिवशी पुण्यास पोहोचलो. तांग्यातून उतरताच कुठे आहेत अण्णा असे म्हणत मी घरात शिरलो. अरे असं झालं तरी काय रागवायला, आईनं विचारलं. पण आधी ती थेरडा थेरडी, अरे ती गेली रत्नागिरीला. तूच तिथून त्यांना तार केली होतीस ना झटपट निघून या म्हणून. मी तार केली? अगदी पक्का लफंगा दिसतो आहे. पण मी रत्नागिरीला गेल्याचं त्यांना सांगितलं कोणी? अरे तुझ्या बायकोनं, भोळी बिचारी. आपला बेत तिलाही माहिती नव्हता. तिनं त्या म्हाताऱ्याजवळ सहज सांगितलं. मग 4 तासांनी तुझी तार आली आहे, आपण रत्नागिरीत जातो असं म्हणून ती दोघंही 3च्या गाडीनं गेली. 2 ट्रंकाबरोबर नेल्या, आणखी 2 वर आहेत. पाहू बरं त्यात काय आहे, चोराच्या हातची लंगोटी असे म्हणून मी वर गेलो आणि हत्यारांनी कुलपे फोडीत आईला सर्व हकीकत सांगितली. कुलपे फोडून ट्रंका आत पाहतो तर दगड विटकरी शिवाय काहीही नव्हते. दुसऱ्या दिवशी टपालाने पत्र आले. त्यात पुढील मजकूर होता. चिरंजीव चिमणराव यास अण्णा फाटक यांचे प्रेमपूर्वक आशीर्वाद. आपण आमचा 4 महिने उत्कृष्ट पाहुणचार केलात याबद्दल आम्ही आपल्याला दुवा देतो. राहिलेल्या आयुष्यात आपली आठवण व्हावी म्हणून आपल्या कुटुंबांच्या पाटल्या बरोबर आणल्या आहेत. तसेच आपल्या कापडवाल्याकडून 60 रुपयांचे कापड आणले आहे. त्याचे पैसे फेडणे आपल्यावर आहे. आमच्या अफाट इस्टेटीपैकी दगडविटांनी भरलेल्या 2 ट्रंका आपल्याला वारसा म्हणून ठेवल्या आहेत, त्यांचा स्वीकार करावा. आपण स्वतःचे घर बांधाल तेव्हा त्यांचा अवश्य उपयोग करा. आपल्या मातोश्रीस नमस्कार व चिरंजीव सौभाग्यवती सूनबाईस आशीर्वाद. तुमच्यासारखे दुसरे भोळे सावज मिळेपर्यंतची तरतूद तूर्त झाली आहे, तरी आमच्या योगक्षेमाची काळजी करू नये, कळावे हे आशीर्वाद. आपला अण्णा फाटक. गेल्या 4 महिन्यातील देणी फेडण्यासाठी वाचकांनी मला पर्स अर्पण करावी अशी विनंती आहे. नाहीतर तरुणांचे मूर्खपणाचे प्रकार निस्तरणारा परमेश्वर जो सासरा तो माझा